मम्मी आज तुम्ही कोणती रेसिपी करणार? आज आपण चिकन बिर्याणी करायची आहे. तुला पण शिकायला भेटेल आणि यूट्यूब फॅमिलीला पण माझ्या पद्धतीने चिकन बिर्याणी कशी बनवते ते दाखवेन. तर चला आता आपण चिकन बिर्याणी बनवूया. जय मल्हार. नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय मसाले टाकायचे आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर चला पहिले आपण मसाले बघूया. आता आपल्याला चिकन बिर्याणी करण्यासाठी जे वाटण लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. सर्वप्रथम आलं बघू शकतात. आलं मी किती घेतलं आहे. लसणाच्या कांड्या 15-16 घेतल्या आहे. ह्याची आपण पेस्ट बनवायची आलं लसणाची. त्याच्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना ह्याची पेस्ट बनवायची आहे. टॅमॅटोची पेस्ट बनवायची आहे. आणि हा कांदा जो घेतला आहे हे मी 4-5 कांदे बारीक घेतले आहे आणि उभे कापले आहे. हे फ्राय करायचे आहे. तर चला आता आपण पहिले पेस्ट बनवूया. आता चिकन बिर्याणीसाठी आपली पेस्ट तयार झाली आहे. ही आहे कोथिंबीर आणि पुदिनाची पेस्ट, टॅमॅटोची पेस्ट आणि आलं लसणाची पेस्ट बनवली आहे. 1 लिंबू कापून ठेवला आहे. 4 चम्मच दही घेतला आहे. आता आपण मसाले बघूया त्यासाठी लागणारे. तर चला आपण मसाले बघूया. आता तुम्हाला मसाले दाखवते मी. सर्वप्रथम मीठ माझ्या चवीनुसार मी अंदाजाने घेतला आहे. लाल मिरची पावडर घेतला आहे 1 चम्मच आणि चिकन बिर्याणी मसाला 1.5 चम्मच घेतला आहे. धना पावडर 1 चम्मच घेतला आहे. गरम मसाला अर्धा चम्मच घेतला आहे. जिरा पावडर 1 चम्मच घेतला आहे. आता हे सगळे आपण मसाले आणि पेस्ट आपण आता चिकनमध्ये टाकूया. चला. मगाशी तो जो कांदा मी तुम्हाला दाखवला होता फ्राय करणार आहे, तो कांदा पण फ्राय करून झाला आहे. आता आपण चिकनमध्ये सगळे मसाले टाकून घेऊया. चला. आता आपण हे जे अर्धा किलो चिकन घेतलं आहे, आता ह्याच्यात सगळे मसाले आपण टाकून घ्यायचे आहे. सर्वप्रथम आपण लाल तिखट मिरची पावडर टाकते मी 1 चम्मच. धना पावडर 1 चम्मच. जिरं पावडर 1 चम्मच. किचन किंग मसाला हा आहे 1.5 चम्मच. गरम मसाला अर्धा चम्मच. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे बघू शकता. आलं लसणाची पेस्ट किती आलं लसूण घेतलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवलं. टॅमॅटोची पेस्ट ते पण मी तुम्हाला दाखवलं किती टॅमॅटो घेतलेले होते. 1 टॅमॅटो घेतला होता. त्याच्यानंतर पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ही. दही 3 चम्मच घेतला आहे मी. आता हे आपण सगळं मसाले एकत्र करायचे आहे. व्यवस्थित एकत्र करून घेऊ म्हणजे ते चांगले मुरले जातील. आता हे मसाले मिक्स झाले आहे. आता याच्यामध्ये आपण दही जसं टाकले तसं लिंबू पण मी टाकते आहे. एक लिंबू पूर्ण घेतला आहे. आणि आता तेल आपण टाकून घेऊया. 1 चम्मच तेल पण घेतला आहे मी. परत हे एकत्र करूया. व्यवस्थित हे एकत्र झालं आहे. आता हे आपण अर्धा तासासाठी झाकून ठेवूया. आपण चिकन बिर्याणी करणार आहे तर त्यासाठी मसाले जे लागणार आहे चिकनच्या ग्रेव्हीसाठी ते मी तुम्हाला दाखवते. कांदे मी 6-7 घेतले आहे. मीडियममध्ये उभे कापले आहे फोडणीसाठी. त्याच्यानंतर खडे मसाले तेजपत्ता घेतला आहे 2. मिऱ्या 4-5 घेतल्या आहे. दालचिनी 2 घेतले आहे. जिरं 1 चम्मच घेतला आहे. आणि वेलची 2 मसाला वेलची 2 घेतले आहे आणि दालचिनी 1 घेतली आहे. आता हे सगळे मसाले घेऊन आपण ग्रेव्ही चिकनची करूया. चला. चिकनला फोडणी देण्याच्या आधी मी तुम्हाला बासमती राईस दाखवते. हे मी अर्धा किलो बिर्याणी चिकनसाठी अर्धा किलो बासमती राईस घेतले आहे. आणि हे मी आता धुवून भिजत 10 मिनटं ठेवणार आहे. तर चला आता आपण
चिकन मसाल्याची ग्रेव्ही बनवूया. आपला कुकर तापला आहे. आता आपण चिकनची ग्रेव्ही बनवायची आहे. तर माझ्या अंदाजाने मला लागते तेवढं मी ह्याच्यामध्ये तेल टाकत आहे. आता ह्याच्यामध्ये आपलं तेल तापलं आहे. ह्याच्यामध्ये 2 दालचिन्या मसाला, 2 वेलची, दालचिनी 1, 5-6 मिऱ्या, मिरी कडकडली आहे. आता आपण मिरी सगळं खडे मसाले कडकडले. जिरं टाकूया, थोडंसं हिंग टाकूया, जिरी पण आपली व्यवस्थित झाली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकूया. गुलाबी कांदा आपण करू आता. कांदा गुलाबी करू आता. आता आपला कांदा लाल झाला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण तेजपत्ता टाकूया. तो पण तेजपत्ता आपण थोडा हलवून घेऊया. अर्धा तास भिजवलेलं जे मटण होतं, चिकन होतं, ते मी आता ह्याच्यात सोडते आहे. बघू शकता तुम्ही. आणि एकत्र मिक्स करायचं आहे व्यवस्थित. 2 मिनटं आपण परत बारीक गॅस करायचा आणि 2 मिनटं हे एकत्र शिजून द्यायचं. आता हे एकत्र झालं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये 2 मिरच्या मी मधून कापल्या आहेत त्या पण सोडते. आणि आपण हे आता 2 मिनटं आपण बारीक गॅसवर ठेवूया. आता मी गॅस लावते. बारीक गॅसवर आपण 2 मिनटं शिजू देऊया. 1 मिनटं झालं आहे. आता आपण बघूया उघडून. बघू शकता चिकन एकत्र मसाला झाला आहे. आता आपण परत 1 मिनटं ठेवू, कारण मसाला चांगला परतला गेला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला बारीक गॅसवर अजून 1 मिनटं ठेवायचं आहे. आपण खोलून बघूया. मटण चांगलं एकत्र झालंय आपलं. मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना 2 चम्मच तूप सोडायचं आहे. मटणामध्ये तूप सोडल्यावर म्हणजे मटणात तूप टाकलं ना तर चिकनमध्ये किंवा मटणामध्ये बिर्याणी करताना तूप टाकायचं. मसाल्यामध्ये ग्रेव्हीमध्ये खूप छान होतो बिर्याणी. आता आपण कुकर लावून घेऊया आणि फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे. पाणी बिनी न टाकता मी 2 शिट्ट्या घेणार आहे. तर चला आता आपण 2 शिट्ट्या घेऊया. आता आपण टोप तापला आहे. आता आपण जे 10 मिनिटासाठी जिरा राईस भिजत ठेवलं होतं ते आता आपण शिजायला टाकूया. त्याच्यासाठी आधी आपण फोडणी देऊया. मी तेल घेतलं आहे. तेल तापलं आपलं. त्याच्यामध्ये आता 2 लवंगा टाकायच्या आहे. जिरं, जिरं कडकडलं आहे चांगलं. आता आपण त्याच्यामध्ये तेजपत्ते टाकायचे आहे 2. ते पण व्यवस्थित परतून घेऊ आपण. जिरं चांगलं परतलं गेलं आहे. लवंग पण. आता आपण ह्याच्यामध्ये जिरं राईस जे मी भिजवलं होतं 10 मिनिटासाठी ते सोडते.
अर्धा किलो चिकनमध्ये अर्धा किलो जिरं राईस मी मिक्स केला आहे करणार आहे. तर हे चांगलं परतून घ्यायचं आपण. राईस चांगलं परतलं गेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे. पूर्ण भरून पाणी टाकायचं आपल्याला. आपल्या भाताला उकळी आले आहे. आता मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये. मिक्स करू आपण मीठ. आणि 80% भात आपण शिजवायचा आहे, जास्त नाही. मीठ टाकून झालं, एकत्र केलं आहे. आता आपण 80% हा राईस शिजून घेऊया. आता आपण खोलून बघूया. बघू शकता अशा प्रकारे ही ग्रेव्ही तयार झाली आपली चिकनची. आता आपण बिर्याणीचा थर लावायला घेऊया. चला, तर आपलं टोप गरम झाला आहे. ह्याच्यामध्ये मी 1 चम्मच तूप सोडते आहे. आणि ते तूप सोडून आहे ना आपण एक असं फिरून घ्यायचं. असं फिरून घ्यायचं. बघू शकतात पूर्ण तूप मी मिक्स केलं आहे. आता हे मी साईडला ठेवते आणि तुम्हाला जिरा राईस दाखवते. हे जिरा राईस आपलं वितळत पाण्यामधून काढलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा कलर टाकते आहे. आता आपण बिर्याणीचं सेट करायला घेऊया. आता आपण हे तूप सगळं एकत्र झालंय. आता ह्याच्यामध्ये आपण राईस टाकून घेऊ पहिले. राईस इथे चांगला फिट करायचा, सेट करून घ्यायचा व्यवस्थित. आता आपला राईस फिट झाला आहे. ह्याच्यामध्ये आता आपण पहिले तूप सोडायचं. कांदा जो मी फ्राय केलेला होता तो सोडते. आणि आता आपण चिकन जे फ्राय सुक्क केले ते आता ग्रेव्ही टाकायची ह्याच्यामध्ये. पूर्ण मसाला एकत्र एक सगळीकडून फिरून घ्यायचा, म्हणजे एक जीव होतो त्याचा व्यवस्थित. आता पुन्हा आपण राईस टाकायचं. सेट एकदम व्यवस्थित सेट झालं आहे. आता परत आपण ह्याच्यामध्ये तूप ओतायचंय थोडंसं. कांदा, कांदा पण सगळीकडे असं फिरवायचं. कोथिंबीर आणि जे मटण आहे ते पूर्ण आता ह्याच्यामध्ये परत व्यवस्थित सेट करायचं. चिकन दाबून घ्यायचं, फिट झालं पाहिजे मस्त असं मसाला. बघू शकता मी चारी बाजूने ग्रेव्ही टाकून राहिली आहे. आता परत आपण राईस टाकायचा आहे थर करायला. एकदम फिट करायचं पुन्हा. असं दाबून घेतलंय बघा.
ह्याच्यामध्ये जेवढं तूप आहे तेवढं मी आता टाकते. कोथिंबीर पण जेवढे आहे तेवढे घेते. कांदा, आता पूर्ण बिर्याणी आपली सेट झाली आहे. गॅस चालू केला आहे. आता आपण झाकून 10 मिनिटं ठेवायचं आहे, झाकून व्यवस्थित, आणि 10 मिनिटांनी तयार झाली का भेटूया. आता आपण खोलून बघूया. 10 मिनिटं झाले आहे. वाफेवर बारीक गॅसवर शिजायला ठेवली होती. आता आपण काढते, मी तुम्हाला दाखवते. बघू शकता मटण पण दाखवते तुम्हाला शिजले. अशा प्रकारे चिकन बिर्याणी बनवली आहे. तुम्हाला दाखवते चिकन कसं शिजलं आहे. बघू शकता चिकन कसं शिजलं आहे आपलं. आता या खायला बिर्याणी, कोशिंबीर या सगळे जेवायला. आणि मी केलेली बिर्याणी तुम्हाला चिकन बिर्याणी आवडली असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स करा आणि लाईक करा. आणि जे नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. जय मल्हार.